हिस्से बोराळा शिलालेखाबद्दलची ही आहे अगदी थोडक्यात माहिती. हा शिलालेख ना वाशिम जिल्ह्यातल्या हिस्से बोराळा गावात सापडलाय. आणि महत्वाचं म्हणजे हा आहे वाकाटक राजा देवसेनच्या काळातला, साधारण 5व्या शतकातला. हा तसा दुर्मिळ दगडी कोरीवलेख आहे आणि याची नेमकी तारीख आणि डॉक्टर V.भ. कोल्टे यांनी केलेलं याचं पहिलं वाचन, यामुळे याला खूप महत्त्व आहे. तर यातलं पहिलं महत्त्वाचं म्हणजे काय? यात देवसेनचा एक अधिकारी होता, स्वामिल्यदेव. त्याने राजासाठी सुदर्शन नावाचा एक मोठा तलाव बांधल्याचा एकदम स्पष्ट उल्लेख आहे. शिलालेखातील एका ओळीतूनच आपल्याला हे थेट कळतं. आणि यावरून त्या काळातली प्रशासन व्यवस्था कशी होती, सार्वजनिक कामं कशी व्हायची याची कल्पना येते. दुसरं, आणि हे खूपच इंटरेस्टिंग आहे, या शिलालेखाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्यातली अगदी नेमकी तारीख, शक संवत 380, म्हणजे आपले इसवी सन 457-458. आणि ही तारीख कशी काढली? तर शिलालेखात सप्तर्षी नक्षत्राच्या आकाशातल्या स्थितीचं वर्णन आहे. सप्तर्षीय, उत्तरासू, त्रिसठ्ठी, यमशकान अशा काही ओळी आहेत त्यावरून. प्राचीन भारतीय कालगणनेचं हे किती भारी उदाहरण आहे नाही का? वाकाटक इतिहासासाठी ही तारीख खूप महत्वाची आहे. आणि तिसरं म्हणजे हे सगळं आपल्याला कळलं कसं? तर ते डॉक्टर V.भ. कोल्टे यांच्यामुळे. त्यांनीच या शिलालेखाचं, विशेषतः त्यातल्या त्या खगोलशास्त्रीय गोष्टी आणि तारखेचं अचूक वाचन केलं. त्यांचं महाराष्ट्रातील काही ताम्रपट व शिलालेख नावाचं पुस्तक आहे, त्यात त्यांनी हे सगळं संशोधन मांडलंय. म्हणजे बघा, हिस्से बोराळा शिलालेख हा वाकाटक राजा देवसेनच्या काळाचा एक निश्चित तारीख असलेला महत्त्वाचा ऐतिहासिक पुरावा ठरतो आणि त्याचं महत्त्व आपल्याला डॉक्टर कोल्टे यांच्या कामामुळेच कळलं.